नमस्कार मित्रांनो, आज सकाळी उठायला उशीर झाला म्हणून मम्मीचे ओरडा खाल्ले. त्यानंतर फटाफट तयारी केल्यानंतर फटाफट ब्रश केलं. पुढचं तुम्ही जाय का. हाय गाईज, मी अभिषेक मोरे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. असंच मन केलं बनवायचं. आज दिवसभरात काय काय करणार ते बघू आपण सर्व. आणि महत्त्वाचं हे की असंच एक स्टार्टअप म्हणून स्टार्ट करतो. चला, वेलकम टू माय व्लॉग. तर झालं आहे माझा नाश्ता करून. आता आपण जाऊया गाडी धुवायला. चला. सर्वात पहिला पाणी भरून घेऊया आणि त्याच्यात शॅम्पू टाकून घेऊया. ओके. मस्तपैकी फोम आलेला आहे. फर्स्ट व्लॉग आहे म्हणून मला जरा कॅमेरा हँडल करायला जमत नाही. शिकूया हळूहळू. बाल्टी झाली आहे भरून. 2 बालद्या लागतील ॲक्च्युली आपल्याला. एक बालदी पाणी मारायला आणि एक बालदी हे फोमसाठी. ओके, चलो. झालेलं आहे बालदी भरून. आपण दिया. चलो, लेट्स गो. गो टुरूला. मला 2 बालद्या उचल्याचं तर जरा स्टॉप करतो. तर आपण आलेलो आहोत आमच्या गाडीजवळ, आपल्या गाडीजवळ. तुम्हाला गाडीची कंडिशन दाखवतो किती घाण झाली आहे ते. हे बघा, चिखल उडलाय काल रात्री रस्त्यावरती, हायवेवरती येताना. हे बघा, ही माझी गाडी टोटल. हे वरती नाव काय लिहिले तुम्ही बघत असणार, तर हे लिहिले माझ्या आईचं नाव स्मिता. गाडी माझी टोटल. मला आतून दाखवतो एकदा आता परत. राणी बोलतात तिला. आपली न्यूच गाडी आहे, म्हणजे जास्त जुनी नाही. याच वर्षी घेतली आहे मार्चमध्ये. आता ऑक्टोबर एंडिंग आहे, मार्च एंडिंगला घेतलेली. सगळं क्लीनच आहे, थोडं आतून पुसायला लागेल. तर चला पुसूया, स्टार्ट करूया. काल कोणाचं राहिलंय कपडा काय माहित. केस तेव्हा स्टार्ट केली आहे आतून क्लीन करायची आपली गाडी. आता हळूहळू तुम्हाला दाखवतो गाडी कशी क्लीन करतो. आतून तर इझी असते आतून, बट मला आतून क्लीन करायला कंटाळा येतो. मला बाहेरून मजा येते क्लीन करायला, बट तरी मी आतून करतो. बघूया आता. पहिले झाडू मारून घेतो गाडीत, मग पुढचं आपण. हे बघा बघा माझ्या गाडीची हालत काय झाली आहे. सर्व क्लीन करायला लागणार आहे सर्व. आधी लॉक खोल्या, मागची डिक्की उघडून. मागून तुम्हाला मगाशी दिसला नसेल बरोबर. हे बघा,
क्लीन 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 सब क्लीन करना पड़ेगा। भरपूर घाण झाली आहे गाडी माझी. करूया हळूहळू क्लीन करूया आपण. कडनं झाडू मारून झाला काय, इथून पण मारायला लागेल. तर मॅटिंग मी काढलेले आहेत माझ्या गाडीतले खालचे, जिथे आपण पाय ठेवतो वगैरे तिकडे. हे डायरेक्ट आता घरीच नेतो क्लीन करायला, तिकडेच व्यवस्थित क्लीन होतील. आणि इथे काय फक्त कपड्यांनी क्लीन होणार नाही, ब्रश वगैरे मारून क्लीन करायला लागेल त्याला. गाडी चालू आहे पुसणं काम हळूहळू. मी तुम्हाला जसं सांगितलं ना, आतून पुसायला लय कंटाळा येतो मला. बाहेरून आवडतं, मजा येते बाहेरून, पण आतून जरा चिडचिड होते. म्हणजे हाताला वगैरे लागतं ना कुठे, सर्वीकडे हात जात नाही आपला, असं असतो कधी कधी. शॅडो कसली येते, लाईट सनलाईट. तुम्ही बघताय घाम बघा किती आलाय. ऊन तर नाही आज, गरम जाम होतोय. आणि आतून पुसून झाले पूर्ण माझी गाडी व्यवस्थित. तुम्हाला दाखवतो एकदा बघा. ते बघा शाळेतल्या लहान पोरांनी बघा काय करून ठेवलं समोर, बघितलं कलर्स. रोजचंच आहे ते, लहान पोरं आहेत ना गाडी. दाखवीन मी तुम्हाला हळूहळू पुढे कुठची पोरं आहेत माझ्या गाडीत, की कुठच्या स्टँडर्डची आहे, कुठची स्कूल करतो मी, कुठे राहतो मी, काय करतो वगैरे. ओके, आता बाहेरून धुवूया गाडी आपण. तर बाहेरून बिफोर आणि आफ्टरचा टाकतो तुम्हाला एक फोटो च्यामध्येच, व्लॉगमध्ये ॲड करून मध्येच बिफोर अँड आफ्टरचा बघून घ्या तुम्ही. तर पहिला स्टार्टिंग फर्स्ट स्टेप असते, पाणी गाडीला ओली करून घ्यायची. पाणी मारून घेतोय बाहेरून. पाणी मारून झाल्यानंतर आपला फोमवाला कपडा मस्तपैकी फिरवून टाकायचा. हालत बघा गाडीची, बापरे. काल एवढा रस्त्यावरती, तर तुम्ही बोला ऑक्टोबर एंडिंगला पाऊस पडतो. पावसाची सिस्टम पण हँग झाली आहे. अर्धी गाडी धुवून झालेली आहे, अर्धीच बाकी आहे आता. जेवढे तुम्ही वस्तूची केअर करणार ना, तेवढी ती वस्तू पण तुम्हाला केअर करणार. म्हणून बी हंबल. आणि म्हणजे आपली स्वतःची वस्तू आहे तर क्लीनच ठेवायची पहिली गोष्ट. तर तिचं नंतर ही आहे माझ्या गाडीची नंबर प्लेट, मस्त अशी चकाचक करायची तिला. तर फायनली फ्रेंड्स, माझी गाडी धुवून झालेली आहे. जाम बहुतेक 1-1.5 तास गेलेला आहे, एवढी घाण खराब झालेली गाडी. आता तुम्हाला रिझल्ट दाखवतो त्याचा, बिफोर आणि आफ्टरचा.
तर आता मी आलोय गाडीत, आत येऊन बसलोय. गाडी स्टार्ट केली आहे, कोल्ड स्टार्ट केली आहे. 2-3 मिनटं गाडी कोल्ड स्टार्ट करून उभीच ठेवायची असते, रनिंग नाही करायची लगेच सकाळी फर्स्ट स्टार्टला. बिकॉज त्याच्या इंजिन ऑइल जो असतो, इंजिन ऑइल तो थिक होऊन जातो रात्रभर गाडी उभी राहून. मग तो मेल्ट होऊन परत इंजिनमध्ये पास होण्यासाठी थोडी कोल्ड स्टार्ट करायची असते. कोल्ड स्टार्ट केली आहे मी आता गाडी माझी पेट्रोलवरून CNG वरती पण आली आहे. थोडं मी AC स्टार्ट करतोय 2 मिनटं. तो जाम गरम झालाय मला, आणि मला ॲक्च्युली गाडी मागे घ्यायची जरा, म्हणून मी स्टार्ट केली गाडी. मागे घेतो गाडी, रिव्हर्स गिअर टाकलाय. गाडी मागे सेन्सर आहे गाडीला, मिररमधनं मागे हळूहळू बघत राहायचं. इकडनंही दिसतं, या मिररमधून पण तुम्हाला दिसत असेल बघा, त्या मिररमधनं पण दिसतं. हळूहळू मागे घ्यायची. घेतलेली आहे गाडी मागे. आपण हँडब्रेक वर केला. 2 मिनटं गाडी चालू राहू द्या. गरम झालं AC खायसाठी, स्पेशली AC साठी तर नाही आलोय, कोल्ड स्टार्टसाठी झालेलो मी गाडी आतमध्ये, आणि रिव्हर्स मागे परत पार करायची होती म्हणून आलेलो. गाडी धुवून झाले. काल भाड्यावर गेलेली तर जाम खराब झालेली, म्हणून आज जरा लेट उठलो. कारण दिवाळीची सुट्टी चालू आहे माझी. ॲक्च्युली दिवाळीची सुट्टी चालू आहे, त्यामुळे 15 दिवस सुट्टीच आहे. हळूहळू चाललंय. बोर होतोय. आणि माझी पहिल्यापासून इच्छा होतीच की मी व्लॉग बनवू, रील्स आहेत माझे. Insta ID मी नंतर मेन्शन करीन. आणि असंच इच्छा होती, रील्स पहिल्यापासून बनवायचो मी 3-4 वर्ष आधीपासून. यूट्यूबवर पण व्लॉग बनवायची इच्छा होती, म्हणून बोललो आज खूप दिवसापासून ट्राय करतो तो, आज बनवीन, पण ते पॉसिबल झालं नाही. म्हणून आज मी मंडे आहे म्हणून स्पेशली मी मंडे आहे म्हणूनच मी बोललो आज एक छोटूसा तरी व्लॉग येऊच दे माझा. कारण की स्टार्टच करणार नाही त्यातपर्यंत काहीच होणार नाही. आणि ऑलरेडी माझा स्कूल व्हॅनचा बिझनेस आहेच, पण मी असं एक स्टार्ट म्हणून जरा असं एक स्टार्टअप म्हणून, आणि असंच एक माझा टाइमपास किंवा मला काय शिकायला भेटेल म्हणून मी व्लॉग स्टार्ट केला आहे. हा फर्स्ट व्लॉग आहे माझा. बघूया आता पुढे कसं काय होतं. अजून आपल्याला घरी मॅटिंग ठेवलेले आहेत, मगाशी तुम्हाला दाखवले मॅटिंग कारमधनं, ते मला वॉश करायचे आहेत. ते वॉश केल्यानंतर ते सुकवीन जरा, मग गाडीत येऊन मी ठेवीन. ते ठेवल्यानंतर पण मला जरासं काम आहे तिथं, ते करीन, दाखवीन तुम्हाला मी काय काय करतोय. दुपारचं जेवण पण बाकी आहे. आता वाजले आहेत 12:45 झालेत असंही दुपारचे. जेवायसुद्धा बाकी आहे. गाडी वॉश मस्तपैकी करून घेतलं. काल जेजुरीला भाड्याला गेलेली. परवा पण मी गेलेलो बाहेर फिरायला, बट मी व्लॉग नाही बनवलं. माझं खूप एवढं मिस झालं, मला एवढं वाईट वाटलं की मी रिसॉर्टला गेलेलो. खूप चांगला रिसॉर्ट होता, खूप छान रिसॉर्ट होता. वैती एक्वा करून रिसॉर्ट होता, विरारचा रिसॉर्ट होता. आम्ही गेलेलो नाईट प्लस डे गेलेलो, आणि खूप छान आम्हाला तिथे ट्रीट केलं वगैरे. सर्व रूम्स वगैरे खूप क्लीन होते. मला व्लॉगिंग करायचं होतं तिथे, घरातूनच निघून मला व्लॉगिंग करायचं होतं, बट मी मोठी गाडी घेऊन गेलेलो. 25 सीटर मीच चालवत होतो, माझीच पूर्ण फॅमिली होती. पण मला काही कारणामुळे नाही जमलं व्लॉगिंग करायला, म्हणून मला जरा नर्वस होतो मी त्या दिवस जरा, की मला म्हणजे गेलो बाहेर आणि मला व्लॉगिंग करायला भेटलं नाही. बघू आज तर काहीच नाही, आज कुठेच नाही जायचं, आज घरीच आहे पूर्ण टाइम. आणि वातावरण पण जरा गरमी आहे, बट पावसासारखं झालंय. जरा दाखवतो तुम्हाला, जरा आबूट क्लायमेट झालाय. हे बघा इकडे कसं, त्यामुळे जरा बोर होतं. म्हणजे ह्या क्लायमेट मला आवडतो खूप, हा क्लायमेट, बट बोर होतो जरा त्याच्यामुळे. जरा म्हणजे क्लायमेट मला खूप आवडतो हा, बट जरा बोर होतो. जरा ऊन असलं की जरा ऍक्टिव्हनेस असते, आणि हे असलं की जरा बोर होतो, म्हणजे आळसपणा येतो जरा अंगात. बघूया आता घरी जाऊन मॅटिंग धुवायच्यात, बघूया आपण कसं काय काय स्टार्ट करतो. तर मी आलोय वॉशरूममध्ये, बाथरूममध्ये माझ्या. आता तुम्हाला दाखवतो की मॅटिंग कसे धुणार आहे आता मी.
मॅटिंग पडले हे पाणी भरायला ठेवले आणि माती बघा दिसली माती तुम्हाला. आई मला ओरडणार आहे खरं सांगतो. तर मॅटिंग धुवून झालेले आहेत माझे. जाम गरम होतं, तुम्हाला दाखवतो. हाय फ्रेंड्स, तर काही कारणामुळे मला आता जरा व्लॉगिंग एंड करायला लागेल, पण भेटूया नंतर. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.